उरण, रायगड, नवी मुंबई, पनवेल, मुंबईमध्ये गौरी मातेसह गौरी गणपतीचे वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत पारंपरिक गाण्याच्या तालावर फेर धरत आगमन झाले। गायक, नर्तक, कलाकार, सर्व राजकीय पक्षीय मंत्री, पदाधिकारी, वादक यांच्या घरी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्ये जपत गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। गौरी मातेचे प्राणप्रतिष्ठापना करण्याची 100 वर्षांपूर्वीची जुनी पारंपरिक प्रथा आहे। गौरी मातेला कोळी, आगरी, कुणबी समाजात प्रामुख्याने रायगड कोकणात गौरी मातेला वडे आणि गोडाचा नैवेद्य दाखवण्यात येतो। गौरी मातेचे 3 दिवस मनोभावे पूजन करण्यात येते। पारंपरिक पद्धतीने गौरी मातेचे आगमन होते। पूर्वी गौरी मातेचे चित्र तयार करून रानातून विविध जातीची पाणी, फुले आणून नदीवर जाऊन वाजत गाजत गाण्याचा फेर धरत फुगडी झिम्मा खेळत आपल्या घरी प्राणप्रतिष्ठापना होते। आता मूर्तीच्या रूपात आपण गौरी मातेला बघतो। साज शृंगारात गौरीला सजवले जाते। आकर्षित सुबक मूर्ती आपणास पाहायला मिळते। गौरी ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून ओळखण्यात येतात। रायगड कोकणात रात्रभर जागरण केले जाते। आपण यावेळी विशेष मुलाखती घेतल्या असून सगळ्यांनी आपल्या वेदना, सहयोग, भावना, दुःख, आनंद व्यक्त केल्या। विशेषतः श्रीवर्धन मधल्या दांडा कोळीवाडा येथे 10 दिवस गणपतीच्या जागरणाबरोबर गौरी मातेचा जागरण उत्सव पारणे फेडणारा असतो। प्रत्येक घरात कुटुंबातील गौरी मातेचे आगमन झालेले असताना गौरी मातेसमोर पारंपरिक वेशभूषा करत फेर धरले जाते। याची सांस्कृतिक प्रचिती दांडा कोळीवाडामध्ये पाहायला मिळाली। प्रत्येकाच्या घरातील गौरी गणपती समोर फेर धरून पारंपरिक गाणी बोलत, ठेका धरत नृत्य करण्यात आले। महिलांचे दिवसभर गौरी मातेला ओवसाचे कार्यक्रम घेतले गेलेत। सुपात ओवसाच्या पूजा साहित्य घेऊन गौरी मातेला पूजले गेले। गौरी मातेजवळ फेर धरताना प्रत्येकाच्या घरात गौरी अंगात येते आणि ती गौर माता आपले गाराने सगळ्यांसमोर मांडते। आपल्या लेकी मुली यावेळी माहेरी कोकणात येतात। पारंपरिक वेशभूषा परिधान करत दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात। आली गौराई आली, माहेरी आली, आली गौराई अंगणी, तिला लिंब लोणं करा, अशा ठेक्यात गौरी मातेचे आगमन, आवाहन, पूजन केले जाते। माझं नाव पांडुरंग दामोदर चौले। मी दांडा मधला कोळीवाडा, श्रीवर्धन, रायगड जिल्हा इथे राहतो। आता मी माझ्या आयुष्यामध्ये आता जवळजवळ 72 वर्ष पूर्ण झाली आणि 72 वर्षामध्ये आमच्या घरामध्ये जी चालू परंपरा आहे ती कायमची आहे। पूर्वीपासून जी परंपरेची चालत आलेली पद्धत आहे तीच पद्धत तशीच कायम स्वरूपाची आहे। कसं आहे, आता विसर्जनाची आज वेळ आहे। काल पूजनाचा विरोध आणि परवा दिवशी आगमन झालेलं आहे आणि हे वर्षानुवर्ष असंच चालत आलेलं आहे। सुरुवातीला काय करतात, ज्यावेळी गौरीचं आव्हान होते किंवा गौर येते त्या दिवशी जे महिला असतात, नातेवाईक असलं, घरातल्या मुली असतात, सुना असतात, हे सगळे मिळून सगळे जे तेरडा वगैरे असं ठेवलेलं असते तो सगळा तेरडा वगैरे घेऊन ते विहिरीजवळ पाणवठ्याजवळ ठेवतात आणि नंतर ते पाणवठ्यावरून संध्याकाळी ते घरी आणतात। घरी आणल्यानंतर ते जे सुवासिनी जे असतात आणले त्यांचे पूजन केले जाते। गौरी जी आणलेली असते सुपामध्ये तिचं पूजन केलं जाते आणि मग नंतर सजवली जाते। सजवलीनंतर मग मुकुट वगैरे सगळं व्यवस्थित साज शृंगार दागिने वगैरे सगळं घालून गौरी मातेला व्यवस्थित बसवली जाते आणि हे झालं पहिला दिवस। दुसऱ्या दिवशी सगळे जे सुवासिनी असतात, गावातले शेजारी पाजारी, आपले नातेवाईक वगैरे, ते सगळं पूजनासाठी येतात। आपल्याकडे जी गौर ही पूजली जाते ज्या दिवशी ती शुद्ध शाकाहारी असते। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असतात। काही ठिकाणी पूजनाच्या दिवशी मांसाहार केला जातो, चिकन मटण वगैरे सगळं आणलं जातं आणि गौरीला नैवेद्य दाखवला जातो। परंतु आपल्या कोळीवाड्यामध्ये पूर्वीपासून हे शाकाहारी, शुद्ध शाकाहारी पद्धतीने पूजन केलं जाते आणि हे पूजन वगैरे आटोपल्यानंतर तिसऱ्या दिवशी मग गौरीचं विसर्जन केलं जाते। संध्याकाळी मग ते विसर्जनाचे सगळं विधी वगैरे सगळं महिला वगैरे पार पडतात आणि मग समुद्राला विसर्जन केलं जाते। असं हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सगळं चालू आहे। कसं असते, ज्या दिवशी पूजन असते त्या दिवशी संध्याकाळी गौरींना आवाहन केलं जाते आणि त्यावेळी सगळ्या महिला फेर धरून सगळे नाचतात सगळे आणि गाणी वगैरे म्हणतात, धूप घालतात आणि धूप वगैरे घातल्यानंतर गौर, आमची एक संकल्पना आहे की जी गौर असते ती नाचणाऱ्याची कोणाची तरी जी सुवाची असते, घरामध्ये सुना असतात, त्यांच्या अंगामध्ये येते म्हणजे अंग धरते, असं आमचं संकल्पना आहे आणि हे वर्षानुवर्षच चाललेलं आहे।
त्यामुळे फेर धरून नाचण्याचे जी परंपरेने जी गाणी आलेली आहेत ते महिला सगळे म्हणत असतात आणि अतिशय सुंदर गाणे ते सगळं आव्हान देवीला करत असतात. गाणी म्हणताना सुद्धा ते देवांचं ते नामस्मरण असतं ते खरं म्हणजे, आणि ते नामस्मरण आवाहन करतात देवीला की तू अंगामध्ये ये, कोणाच्या तरी अंगामध्ये आल्यानंतर तू का आमचं असेल चांगलं खरं खोटं काय असेल ते आम्हाला सांग आणि आमचं पुढचं भविष्य धंदा व्यवसाय कसा होईल हे तर विचारत प्रश्न. आणि त्याप्रमाणे ती देवी ज्याच्या अंगामध्ये जे हे होते अवतीर्ण होते याच्यामध्ये आमची एक संकल्पना आहे की बा ते खरं सांगते आम्हाला आणि त्याच्या प्रकारे सगळं आमच्या महिला सगळं विचारत असतात. काय आहे प्रत्येक घरोघर गौर येते असं नाही काही, कारण जे गौर ज्या पिढ्यानपिढ्या जे चालू आहेत ते ज्या घरात येतात त्या ठराविक घरामध्येच येतात. आणि हे जे नाचणं गाणं असते ना हे अतिशय मजेशीर असते सगळं, आणि ते गाणी असतात, धूप घालतात वगैरे सगळं, ते महिला ज्या पद्धतीने नाचत असतात मस्करी करत असतात ते सगळं प्रसंग बघण्यासारखे असतात, सगळे अतिशय सुंदर असतात. पारंपरिक त्याची गौरीची पण हाऊस करतात, पिटोरी गौरीची पण, गणपतीची पण, होळीची पण, सगळी अष्टमीची सगळं सण आम्ही साजरा करतो. महत्वाचे कोकणातले सण आहे आमच्याकडे मटणाचा प्रकार नाही, वडे भाजी ह्या घरात म्हणजे असं महत्व. आज कित्येक वर्ष आम्ही फेर धरल्यानंतर गौरी अंगात येतात, आम्ही जे नाचतो ते आम्हाला पण हौस वाटते, पण गौरी जर अंगात आली नाही तर नाचताना पण नाराज होतात आणि मग ना जरा हौसेचा मूड जाते. बघा वर्षभर आपल्याला आठवण असते, चला आपल्याला गणपतीला जायचं आहे, गणपती बाप्पा असा वर्षभर मला या सणाला आनंदाने सगळे. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, रायगड, कोकण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.